श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 78. पैठणचे विष्णुपंत वागीश्वरी अत्यंत हिशेबी स्वभावाचे. सांपत्तिक स्थिती बरी असूनही राहणीमान गरिबीचं ठेवलं होतं. पैसा साठवून ठेवावा ही वृत्ती होती. आई वडील, पत्नी, मुलं बाळ असा मोठा संसार होता. मनाने अस्वस्थ असत. काही सुख समाधान नाही असं वाटत राही. कुणीतरी सांगितलं म्हणून ते दयार्णव स्वामींच्या दर्शनाला जायला लागले. तिथे थोडा वेळ बसू लागले. मनाला गोडी वाटायला लागली. त्यांना एके रात्री स्वप्न पडलं. स्वप्नात त्यांना दयार्णव स्वामींचं दर्शन झालं आणि दयार्णव स्वामींनी त्यांना मंत्रही दिला. जाग आली तेव्हा मोठाच आनंद वाटत राहिला. तो मंत्र लक्षात ठेवून ते संध्याकाळी दयार्णव स्वामींच्याकडे गेले आणि स्वप्नात मंत्र मिळाल्याची हकीकत त्यांना निवेदन केली. दयार्णव स्वामी हसून म्हणाले, भाग्यवान आहात. स्वप्नात मंत्र मिळणं फारच मोठ्या भाग्याचं लक्षण आहे. तोच मंत्र तुम्ही जपत राहा. मोठा आनंद मिळेल. विष्णुपंत रोज मंत्र जपायला लागले. पण अस्वस्थपणा जात नव्हता. अनुभूती अशा काही येत नव्हत्या. उदास झाले. मनाशी विचार करायला लागले. स्वप्नात मंत्र मिळाला यात विशेष ते काय? इतकी स्वप्न आपण पाहतो. बरीचशी स्वप्न अर्थहीनच असतात. शास्त्र सांगतं की साधकाच्या मनात शंका आली म्हणजे साधकाला फार सोसावं लागतं. शंका हा भयंकर दोष आहे. शंका म्हणजे साधन काळातील अंधारी रात्र. पण शंका मनातून निपटून काढणंही फार कठीण आहे. विष्णुपंतांच्या मनात शंका आली आणि ते खूपच अस्वस्थ झाले. जग हे वैराण वाळवंटासारखं आहे असं त्यांना वाटायला लागलं. आपल्याला आनंद मिळत नाही, मंत्र जप केला तरी फरक पडत नाही. त्यांनी दयार्णव स्वामींना विचारायचं ठरवलं. त्यांच्याकडे गेले. सामान्यपणे दयार्णव स्वामी अशा वेळी भक्तांचं सांत्वन करायचे. भक्तांची समजूत घालायचे. पण यावेळी ते काहीशा तटस्थ भावनेने विष्णुपंतांना म्हणाले, मी काय करणार? सर्व काही गोपाळ कृष्णांच्या इच्छेवर अवलंबून आहे. विष्णुपंत कळवळून म्हणाले, स्वामी, इतके दिवस मी तुमच्याकडे येतोय, तुमची मदत मागतोय. तुम्हीच जर असं म्हणणार असाल तर मी कुठे जायचं? शांतपणे स्वामी म्हणाले, तुमची इच्छा असली तर तुम्ही या, नाही आलात तर तुमची मर्जी. दयार्णव स्वामींनी यावेळी धक्का देण्याचं तंत्र वापरलं होतं. त्यामुळे विष्णुपंत एकदम निराश झाले. त्यांना जीवन संपवावं असं वाटायला लागलं. गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या करावी या उद्देशाने ते मठाबाहेर पडले. पुढे रस्त्यामध्ये मनात एकदम विचार आला, मी आत्महत्या का करावी? दयार्णव स्वामी म्हणाले आहेत की मी फार भाग्यवान आहे. मला स्वप्नात मंत्र मिळाला हे माझं भाग्य आहे. बघू तरी या मंत्राचं सामर्थ्य. ते परत मठात आले. अंगणात बागेत बसून डोळे मिटून मनातल्या मनात स्वप्नात मिळालेला मंत्र जपायला लागले. सूर्य मावळला. अंधार पडला. सर्वत्र शांत झालं. विष्णुपंतांचा जप चालूच होता. आणि एकदम दयार्णव स्वामी त्यांच्या खोलीतून बाहेर आले. विष्णुपंतांच्या जवळ येऊन उभे राहिले. त्यांनी विष्णुपंतांच्या मस्तकाला स्पर्श केला. त्याबरोबर विष्णुपंतांच्या मनातलं संशयाचं धुकं नाहीसं झालं. उदासीनता लोपली. दयार्णव स्वामी म्हणाले, तुम्ही भजन करा, भक्तांची सेवा करा. त्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल, शांती लाभेल. आणि दयार्णव स्वामी आपल्या खोलीत परत गेले. पैठण गावात काही भजनी मंडळी होती. अनेक भक्त त्यांना महिन्यातून एकदा तरी घरी बोलवत, त्यांचं भजन ठेवत. ऐकायला बरेच लोक यायचे. आपल्या घरी असं भजन ठेवलं तर भजनी मंडळाची बिदागी, भक्तांचं जेवण वगैरे एकूण किती खर्च येईल, असा विष्णुपंत मनात हिशेब करू लागले. त्यांना वाटलं, एवढा खर्च आपल्याला झेपणार का? त्यांनी मनाशी निर्णय घेतला, सध्या तरी उत्सव साजरं करणं काही नको. थोडे पैसे मिळू देत, मग बघू. गोपाळकृष्णाचं दर्शन घेऊन ते घरी गेले. पण दुसऱ्याच दिवशी दर्शनाला गेले असताना विष्णुपंतांना स्वामी म्हणाले, नवरात्र बसवल्यावर घरी मोठा उत्सव करा, भजन आयोजित करा. दयार्णव स्वामींची अशी स्पष्ट आज्ञा झाल्यानंतर विष्णुपंतांचा नाईलाज झाला. त्यांना नाही काही म्हणता येईना.
ते तयारीला लागले. पत्नीला सांगितलं, नवरात्र बसल्यावर दुसऱ्या दिवशी भजन ठरवूया, लोकांना जेवायला बोलवूया. त्या दिवशी दयाळराव स्वामींनाही घरी बोलवूया. विष्णुपंतांच्या पत्नीला आनंद झाला. त्या वृत्तीने अत्यंत सात्विक होत्या. त्यांनी मोठ्या उत्साहानं भजनी मंडळींना निमंत्रण दिलं. अनेक परिचितांना भजन ऐकायला बोलवलं. विष्णुपंतांना वाटलं, दयाळराव स्वामी येणार म्हटल्यावर भक्तांची खूप गर्दी होणार. सर्वांना जेवण द्यावं लागेल. खूपच खर्च होईल. पण आता माघार घेणं शक्य नव्हतं. विष्णुपंतांनी बोलावलेलं भजन सम्राट नारायण देशपांडे यांचं भजनी मंडळ. ते फार तयारीचं होतं. ज्ञानोबा, तुकोबा यांचे अभंग, नाथांच्या गवळणी, रागदारीच्या गोड चालीवर भजनी मंडळी सुरेल गात आणि वारकरी संप्रदायाच्या परंपरेप्रमाणे भजनानंदामध्ये धुंद होऊन सुरेख नाचत असत. त्यांचा लौकिकच तसा होता. त्यातून दयाळराव स्वामी आलेले पाहून सारे जण उत्साहाने अभंग म्हणू लागले, नाचायला लागले. टाळ, मृदंग, झांजा, खंजिरी, तबला असा एकच दणका झाला. अष्टपदी सुरू झाली तसे दयाळराव स्वामी उठले. दोन्ही हातामध्ये टाळ घेतले आणि त्यांच्यात जाऊन नाचू लागले. वारकरी संप्रदायाच्या प्रथेप्रमाणे ते दोन्ही हातातील टाळ प्रथम उजव्या हातात, मग डाव्या बाजूला वाजवायचे. प्रथम उजव्या बाजूला आणि मग डाव्या बाजूला वाजवायचे. मग वाकून खाली आणि वर हात करून वाजवायचे. भजनाच्या ओळी म्हणताना तालबद्ध पावलं टाकत नाचायचे. कडव्याच्या अखेरीस ते समेवर यायचे आणि पुन्हा जागेवर उभे राहायचे. प्रत्येक हालचाल देखणी, मुखावर दिव्य आनंद, जणू हृदयामध्ये ब्रह्मानंदाचा सागर हेलावतोय. त्या लाटांच्या हेलकाव्याप्रमाणे ते नाचतायत. सारे भक्त त्यांच्या भोवती गोळा झाले. स्वतःला नकळत भजनाच्या तालावर नाचू लागले. मधूनच भजनी मंडळी फुगड्या घालत राहिले. खेळत खेळत गोल गोल फिरायला लागले. सारे भक्त टाळ्या वाजवत भोवती नाचायला लागले. विष्णुपंतांना वाटलं वैकुंठ नगरीच घरात अवतरलीये. दिव्य आनंदाच्या लाटा उसळतायत. असं अद्भुत वातावरण त्यांनी कधीच पाहिलं नव्हतं. त्यांचं हृदय उचंबळून आलं, डोळे पाणावले. तेही बेभान होऊन आनंदाने नाचायला लागले. 2 तास भजन झालं. मग भक्तांच्या पंक्ती बसल्या. दयाळराव स्वामींसाठी दूध, तुपातले पदार्थ केले होते. ते घेऊन स्वामी निघाले. त्यांना पोचवायला विष्णुपंत दारापर्यंत आले. स्वामी हसून त्यांना म्हणाले, वैकुंठ नगरी काही कुठे आकाशात नाही. जिथे नामघोष आणि भजन होतं, तिथे वैकुंठ नगरीच आहे. वैकुंठ नगरी म्हणजे आनंदी आनंद. नियमितपणे घरी भजन करत जा. ती आनंद नगरी इथे अवतरेल. विष्णुपंत थरारून गेले. त्यांना वाटलं, आज जो आनंद लाभला त्याची किंमत पैशात होणारच नाही. कितीही खर्च केला तरी असा आनंद पैशाने विकत मिळणार नाही. त्यांची दृष्टीच बदलून गेली. आंतरिक परिवर्तन झालं. कृपणपणा नाहीसा झाला. ते रोज संध्याकाळी तासभर भजन करायला लागले. दर सोमवारी भजनी मंडळाला बोलावून ते भजन करायला लागले. आलेल्या भक्तांना आग्रह करून करून खाऊ घालायला लागले. त्यांना मोठाच आनंद वाटायला लागला. आपल्या मिळकतीतील किती भाग खर्च होतोय, किती शिल्लक राहतोय हा विचार मनातून नाहीसा झाला. मन तसा हिशेबीपणा करणं विसरून गेलं. ते आनंदाने सगळ्यांना सांगायला लागले, पैशाची कसली श्रीमंती, भक्ती हीच खरी संपत्ती आहे. ती माझ्या मुलाबाळांना मी भरपूर ठेवतोय. विष्णुपंतांचं परिवर्तन पाहून त्यांचे मित्र, नातलग आश्चर्यचकित होऊन गेले. श्रीराम समर्थ श्रीराम.